कसं काय मंडळी, मजेत ना? आज आपण करणार आहोत ज्वारीच्या भाकऱ्या. ज्वारीच्या भाकऱ्या करण्यासाठी सर्वात पहिलं आपण पीठ चाळून घ्यायचं. हे बघा, हे पीठ आता चाळून घेतलं आपण. त्यानंतर आता आपण हे बाजूला ठेवूया. आता आपण हे गरम पाणी आहे, हे पाणी आपण गरम केलं आहे. ह्या भाकरीमध्ये कसं थोडं गरम पाणी टाकलं तर भाकऱ्या एकदम नरम होतात. हे बघा, ह्या भाकऱ्या बघा एकदम छान सॉफ्ट एकदम होतात. एक पाणी गरम आहे ना, म्हणून हाताने नाही करायचं आपण हे असं एका चमच्याने वगैरे असं हे केलवून घ्यायचं पीठ पूर्ण गरम करून. हे बघा, आता हे आपलं पीठ मळून झालेलं आहे. इथलंच आपण हे भाकरीसाठी काढलेलं आहे. आता आपण गॅसवरती तवा ठेवायचा. तवा गरम होईपर्यंत आता आपण ही भाकरी करून घ्यायला सुरुवात करायची. हे बघा, असा पहिला एक गोळा करून घ्यायचा, चांगली मळून घ्यायची आणि नंतर हे थोडंसं पीठ टाकायचं. नंतर ही भाकरी अशी आहे बघा, ही अशी चारी बाजू पहिले आपण साईडने अशी ही करून घ्यायची आणि नंतर मध्ये करायची. त्या भाकऱ्या मस्त होतात एकदम. आणि ज्वारीच्या भाकऱ्या कशा पौष्टिकसुद्धा असतात. आपल्या प्रोटीन असतं त्याच्यामध्ये, आपल्या वजनाला पण म्हणजे कंट्रोलमध्ये ठेवतो ज्वारीची भाकरी. हे बघ, अशी आपण सगळी एक बाजूने चारी बाजूने थापून सगळी व्यवस्थित अशी करून घ्यायची. हे चांगली फिरते ही अशी बघा भाकरी मस्तपैकी. ते चारी बाजूने अशी व्यवस्थित हे करायची. अशा कडा बिडा राहिल्या नाही पाहिजेत, कारण ते कसं मग भाकरी परत हे होत नाही, एकदम फुगत नाही म्हणून. हे बघा असं. मग नंतर आपण पाणी लावून घ्यायचं. हे बघा, असं चारी बाजूने पाणी लावून घ्यायचं आपण भाकरीला. असं चांगलं व्यवस्थित लावून घ्यायचं. आता आपण दुसरा गोळा घेऊया. तो सुद्धा असा चांगला मळून घ्यायचा. आता हे बघा, आपण पाणी लावले. आता आपण भाकरी पलटायची. हे बघा, हे बघा अशी होते भाकरी मस्त. पीठ असं सगळं आतमध्ये घ्यायचं. परत हा दुसरा गोळा चांगला मळून घ्यायचा. असं चांगलं मळून घ्यायचा व्यवस्थित. व्यवस्थित मळलं ना मग ते चांगलं होतं. हे चांगलं होतं बघा. हे बघा, आता आपण भाकरी बघू आपली झाली का व्यवस्थित. अशी फिरवायची व्यवस्थित अशी चारी बाजू. हे बघा, अशी टम्म फुगते भाकरी आपली. ही बघा, हे बघा मस्त आली ना. हे बघा, अशी फुगली पाहिजे मस्तपैकी. चारी बाजूने ही शेकून घ्यायची चांगली व्यवस्थित शेकून घ्यायची चारी बाजूनी. हे बघा, आता ही आपली भाकरी कशी सगळी व्यवस्थित झाले. हे बघा मस्तपैकी अशी करा आणि तुम्ही पण खा. आज मी ना मेथीची भाजी केली होती. ही मेथीची भाजी आणि भाकरी अशी करा, खा तुम्ही सुद्धा, चांगली असते.